नमस्कार मित्रांनो, तुमचं अनिल टेकवर मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे अनिल आणि इथे तुम्हाला कोडिंग, डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजी शिकायला मिळणार. तेही अगदी सोप्या भाषेत. आज आपण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युस्टेट, जे बिगिनर्ससाठी एकदम परफेक्ट आहे आणि तुम्ही कौशल्य वाढवितील. तर वेळ न घालवता सुरू करूया आणि शिकूयात काहीतरी नवीन इंटरेस्टिंग. चला तर चालू करूया. पहिलं तुम्हाला यूज स्टेट काय असतं ते दाखवतो नाही का, सांगतो. use state is a React hook that let you add the state variable to your component. Okay, use state काय const state set test असं सिंटॅक्स आहे. इथं इनिशियल स्टेट असते ना, हे आपल्याला यूज स्टेट रिॲक्ट मधून इम्पोर्ट करावं लागते. आणि इथं तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता कसं यूज केलंय. And you state the value you want to state to be initially. It can be value any type, but there are special behavior for a function. The argument ignore after the initial render. म्हणजे पहिली स्टेट आपली बाय डिफॉल्ट असते नाही का. आता ही उदाहरणार्थ 28 आहे. ही 28 आपल्याला बाय डिफॉल्ट दिसणार. कंपोनंट रेंडर पहिल्यांदा होतं तेव्हा आपण तेव्हा कंपोनंट अपडेट करतो तेव्हाची स्टेट चेंज होणार नाही का. तर आपण एक्झाम्पलनी पाहू कसं हे करायचं. पहिलं तर मी नाही का एक क्लास कंपोनंट बनवले आणि त्याच्यात आपण हे केले, एक्सपोर्ट केलं हॅलो. इथं app.js मध्ये इम्पोर्ट केले नाही का हॅलो. ओके, इथं मी br काढून टाकते, br काय काम नाही. आणि इथं आपल्याला आता स्टेट वापरायची नाही का, कॉन्स्ट. आता आपण बघितलं कॉन्स्ट डाटा घेऊ आपण, डाटा अपडेट करू. सेट डाटा ओके इक्वल टू यूज स्टेट. हे रिॲक्ट मध्ये येते ना, तीच घ्यायची, यूज स्टेट रिॲक्ट. ओके, इथं रिॲक्ट मधून आले. तुम्ही मॅन्युअल पण लिहू शकता तुम्हाला नसून आली तर. आणि इथं आपण बाय डिफॉल्ट आले देऊ आणि देऊ नाही का, बाय डिफॉल्ट. मग आता आपल्याला इथं आपण H1 हे रेंडर करू नाही का. आता आपल्याला डाटा घ्यायचा, डाटा. ओके, डाटा मध्ये आपल्याला काय आणले नाही, बघू आपण आलंय का आणले. ओके, आपल्या डाटा मध्ये आणले स्टोअर झालेले, हे अपडेट झालं का. मग आपल्याला दुसरी व्हॅल्यू गेट करायची नाही का. आणि यानंतर आपल्याला आता तिथं स्टोअर करायचे असले आपल्या कंपोनंटला व्हॅल्यू दुसरी, तर आपण कशी करणार. पहिलं तर आपण एक बटनावर क्लिक करून आपण व्हॅल्यू चेंज करू नाही का. पहिलं बटन घेतो मी, बटन मध्ये अपडेट डाटा देऊ आपण, डाटा. ओके, इथं आपण एक फंक्शन बनावं लागणार आपल्याला, फंक्शन अपडेट डाटा देऊ, अपडेट डाटा. ओके, त्यानंतर आपल्याला इथं एक फंक्शन द्यायचं. फंक्शन म्हणजे व्हॅल्यू बदलायची ना आपण, सेट डाटा. ओके, याच्यामध्ये आपल्याला आता व्हॅल्यू कोणती टाकायची. सपोज आपण आणि टेक टाकू नाही का, याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचं, डाटा म्हणजे स्टेट अपडेट करायची. आपण इथं आणि टेक टाकू नाही का. इथं आपण ऑन क्लिक करू, ऑन क्लिक इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये आपण या फंक्शनला कॉल करू, अपडेट डाटा फंक्शन नाही का. सेव्ह करू, आपल्याला बघू आउटपुट भेटतंय.
एक प्रॉब्लेम झाला. इथं आपल्याला एरो फंक्शन घ्यावं लागेल नाही का, ब्रासेस आणि एरो फंक्शन, त्यानंतर आपल्याला अपडेट डाटा. ओके, मग आता आपण सेव्ह करू आणि इथे येऊ. तर आपल्याला हे म्हणजे व्यवस्थित आले नाही का. याच्या आपण केलं कंपोनंट रेंडर होईल, आपली स्टेट बदलेल नाही का. आपण सेट टेस्ट मध्ये ती व्हॅल्यू लिहिली, ती इथं अपडेट होईल. बघू शकता तुम्ही अपडेट झालेली आपली अनिल टेक मध्ये नाही का. स्टेट परत रेंडर होऊन कंपोनंट रेंडर होऊन परत आपल्याला व्हॅल्यू गेट झालेली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे केलं नाही का, स्टेट बटन आपण बदलली होती एक 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 वाढून. मग तसंच आपण इथं पण करू, मला आयडिया येऊन जाईल नाही का, स्टेट किती वेळा रेंडर होते कसं होतं. आता आपण डाटा घेऊ +1 करू नाही का. आता पहिल्यांदा इथं आपण 0 करू आणि आपल्याला कंपोनंट परत रेंडर होऊन परत आपल्याला स्टेटमध्ये व्हॅल्यू येईल 1 2 3 अशा क्लिकवर परत क्लिकवर कंपोनंट रेंडर होऊन ते व्हॅल्यू गेट होते यू स्टेट. हे होते आपले यू स्टेटचं इंट्रोडक्शन वगैरे आपण कशी वापरायची ती. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला कळवीन. चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.